पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयनं मोठी कारवाई केली आहे। आरसीसीचा सर्वेसर्वा शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली आहे। मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे। परीक्षेच्या 10 दिवस आधीच मोटेगावकरकडे पेपर आल्याचं देखील समोर झालंय। पेपरफुटी प्रकरणामध्ये संताप व्यक्त करत पुणे, लातूर, नांदेड आणि अकोला या ठिकाणी मोटेगावकरच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधल्या आरसीसी कोचिंगचा संचालक शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे। मोटेगावकरनंच नीट पेपर सर्क्युलेट केल्याचा आरोप आहे। पेपरफुटीनंतर तरुणांमध्ये संतापाची लाट आहे। नांदेड आणि अकोल्यात आंदोलन करण्यात आले। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियानं जोरदार घोषणाबाजी केली। अकोल्यात मोटेगावकरच्या कोचिंग क्लासेस समोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत कोचिंग क्लासच्या बोर्डाला काळं फासत बॅनरही फाडले। अकोल्यातलं त्यांचे जे आरसीसीचे 2 जे सेंटर आहेत ते सेंटर मधले ज्या पोरा प्रवेशित आहेत त्या पोरांचे त्यांनी तात्काळ 8 दिवसाच्या आत पैसे परत करावे। मोटेगावकरचा कोणतेही कोचिंग क्लास आम्ही अकोल्यात चालू देणार नाही। तिकडे लातूरमध्ये मोटेगावकर क्लासेसच्या कॅम्पसमध्ये शिवसेना आक्रमक झाली होती। क्लासेसच्या बोर्डाला काळं फासत मोटेगावकरच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे। मोटेगावकर असेल, कुलकर्णी असेल, जे इतर आहेत सापडलेले त्यांची त्या ठिकाणी संपत्ती, त्यांच्या नातेवाईकांची संपत्ती चौकशी करून ती सरकारने त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात यावी। हे बुलडोजर लावून त्या ठिकाणी जमीन दोस्त त्या ठिकाणी यांचं करावं। बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावला। पुण्यातल्या मॉडर्न कॉलेज बाहेर निषेध नोंदवणाऱ्या NHUIच्या आंदोलकांची धरपकड करण्यात आली। याच कॉलेजची प्राध्यापिका आणि नीट प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेचा निषेध करत मॉडर्न कॉलेजवर कारवाईसोबतच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदिता एकबोटे या मास्टर माइंड आहेत। पोलिसांनी निवेदिता एकबोटेला उचललं पाहिजे आणि तुरुंगात ठेवलं पाहिजे। जुते मारो चालक निवेदिता एकबोटेला सीबीआय चौकशी। ऑफलाइन रहने दो, ऑनलाइन रहने दो, झुकेगा। नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील रेणुकाई करिअर सेंटर अर्थात आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली। लातूर आणि पुण्यातल्या चौकशीनंतर मोटेगावकरला सीबीआयनं ताब्यात घेतलं। परीक्षेच्या 10 दिवस आधीच शिवराज मोटेगावकरकडे नीट परीक्षेचा पेपर होता। 3 मे रोजी नीटची परीक्षा होती। मोटेगावकरकडे 23 एप्रिललाच नीटची प्रश्नपत्रिका होती। परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकरनं पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं प्रश्नपत्रिका नष्ट केल्या। शिवराज मोटेगावकरनं विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला प्रश्नपत्रिका पाठवली होती। शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये सुद्धा परीक्षेचे लीक झालेले प्रश्न आढळून आले। प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी शिकवणी वर्गातून 42 प्रश्न नीट परीक्षेमध्ये आल्याची एका पालकांची तक्रार आहे। रविवारी रात्री चौकशी केल्यानंतर शिवराज मोटेगावकरला सीबीआयनं अटक केली। मोटेगावकरच्या आरसीसी क्लासेसमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आणि तिच्या वडिलांची देखील सीबीआयकडून चौकशी केली जाते। दरम्यान शिवराज मोटेगावकरचे 2 जुने व्हिडिओ आता व्हायरल झालेत। झुकेगा नाही। प्रीती, आरसीसी मॉक मधून आरसी टेस्टिंग क्वेश्चन आले? त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना। तुम्ही खुश आहात आरसीसी? हो। ऋतुजा बेटा, कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान केलं सर। आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, त्या 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ द त्यातूनच आले होते। आतापर्यंत जेवढे पेपर झाले याचा बंच करून घ्या। ते पेपर पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करा। अजिबात घाबरू नका, कॉन्फिडन्स ठेवा आणि नक्कीच हे नीटचं युद्ध जिंकून दाखवा। सुट्ट्या लागल्याचं कारण देत नांदेडच्या कोचिंग क्लासेसला सुट्टी देण्यात आली आहे। एम सर अशी शिवराज मोटेगावकरची ओळख आहे। मोटेगावकर हे रसायनशास्त्र विषयात MSc सुवर्ण पदक विजेते असून दूरदृष्टी असलेले शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे। 1999 मध्ये भाड्याच्या खोलीत 10 विद्यार्थ्यांसह त्यांनी कोचिंग क्लासला सुरुवात केली। कालांतरानं आरसीसी क्लासेस जे रेणुकाई करिअर सेंटर म्हणून ओळखलं जाऊ लागलं। आरसीसीची लातूर, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नांदेड सारख्या शहरांमध्ये केंद्र आहेत। हे सगळे नीटच्या जाळी जी निर्माण झाली आहेत, नेट आणि नीट, हे सगळे भाजपचे लोक आहेत। हे उघड होईल। अटक केलेल्या प्रत्येक माणसाचा भाजपशीच संबंध आहे। प्रत्येकाला अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे।
या प्रकरणामध्ये तुमचेही काही धागेदोरी असतील तर ते देखील तपासले जातील. विनाकारण वडाची साल पिंपळाला जोडण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत केला जातो. मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही तर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले भैया. आणि आम्ही तर एवढं मी सांगू इच्छितोय, कारण आम्ही असे नाहीत की एकाच कुंकू लावून एका संघ, नाही, अजिबात नाही. पुढचे 7 जन्म आम्ही आपलंच कुंकू लावलंय, एवढं मी सांगू इच्छितो. मोटेगावकर तेच आहेत ज्यांनी अमित देशमुख यांचा प्रचार केला, काँग्रेसचा प्रचार केला. आता तुम्ही या प्रकरणामध्ये काँग्रेसला जाब विचारणार आहात का? नीट पेपर फुटी प्रकरणी काँग्रेसचा थेट सहभाग होतोय. या प्रकरणामध्ये संजय राऊत काही बोलणार आहात की त्यांची दातखिळी बसेल? शिवराज मोटेगावकरचे बँक तपशील आता तपासणीसाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेत. त्याची चौकशी केली जाते. मोटेगावकरच्या अटकेची इनसाइड स्टोरी देखील समोर आली आहे. पाहुयात मोटेगावकरला कशी अटक करण्यात आली. प्रल्हाद कुलकर्णीसह इतर आरोपींच्या माध्यमातून मोटेगावकरचं नाव समोर आलं. सीबीआयने लातूरमध्ये जाऊन कोचिंग क्लासेसमध्ये मोटेगावकरची चौकशी केली. मोटेगावकरचा मोबाईल ताब्यात घेऊन सीबीआयनं फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला. मोबाईलमधून मोटेगावकरनं डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यात आला. रिकव्हर झालेल्या माहितीतून प्रश्नपत्रिका आणि मोटेगावकरचे प्रश्न तंतोतंत जुळले. मोबाईल घेण्यासाठी या असा निरोप सीबीआयनं मोटेगावकरला पाठवला. ड्रायव्हरसोबत मोबाईल घेण्यासाठी गेलेल्या मोटेगावकरला सीबीआयनं अटक केली. राज्यातल्या कांदा प्रश्नी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. लासलगावमध्ये रोहित पवारांनी तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी आंदोलन केलं. दानवेंनी समृद्धी महामार्ग अडवला तर दुसरीकडे ट्रॅक्टरवर बसून रोहित पवारांनी आंदोलन केलं. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत. याचे परिणाम काय होईल याची चिंता आम्ही करत नाही. शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, जेलमध्ये जाऊ, काय प्रॉब्लेम. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलंय. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबर गावात ठाकरेंच्या शिवसेनेनं समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं. टायर जाळून आंदोलकांनी काही वेळासाठी समृद्धी महामार्ग अडवला. त्यानंतर पोलिसांनी अंबादास दानवेंना ताब्यात घेतलं. ज्याचा कांदा 50 पैशांनी 4 आण्याने -50 पैसे सुद्धा गेलेला आहे. मायनस, तुम्हाला आश्चर्य वाटेल, लोकांनाही कळणार नाही, पण मायनस मध्ये सुद्धा कांदा गेलेला आहे. 2000 रुपये कांद्याला भाव मिळाला पाहिजे, ही मागणी आम्ही केलेली आहे. जर या शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर याच्या पुढचं पाऊल आम्ही आंदोलनाचं टाकू. मग ते आंदोलन, मला असं वाटत नाही, मग सरकार किंवा पोलीस कंट्रोल करू शकते. तर दुसरीकडे रोहित पवारांनी कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात आंदोलन केलं. ट्रॅक्टरवर बसून त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. या आंदोलनात दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे आणि अहिल्यानगरचे खासदार निलेश लंकेही सहभागी झाले होते. आजचे जे आंदोलन आहे, नाहीतर आजचं जो काही संभाषण आहे, जे काय आज आम्ही करणार आहोत ते फक्त 1% असणार आहे. जर आम्हाला सिरियसली घेतलं नाही, आमच्या शेतकऱ्याला सिरियसली घेतलं नाही, तर मग दिल्लीला जाणारा नाशिकमधून जो रस्ता आहे तो आम्ही त्या ठिकाणी बंद करू शकणार आणि करणार म्हणजे करणार. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये कांद्याला चांगले दर मिळणार आहेत. मी आपल्या माध्यमातून ज्यांचा कांदा साठवण्याची क्षमता आहे, जे कांदा टिकू शकतो, त्या सगळ्या शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की तुम्हाला तुमच्या मनासारखा भाव या 4 महिन्यामध्ये मिळणार आहे. थोडं विकायला थांबा जरा. पाशा पटेल अशी व्यक्ती आहे, फक्त गॉगल बदलता येतात, रंगीबेरंगी गॉगल घालतात, भाषा खालच्या लेवलला त्या ठिकाणी घेऊन जातात, कपडे तर अतरंगी घालतात. आता जो माणूस इतका हवेत गेलेला आहे त्याला शेतकऱ्याला काय बदल कसं कळणार? त्यामुळे तुम्ही कमिटी फॉर्म केली 9 महिन्यापूर्वी, त्या काय भज्या तळल्यात का आतापर्यंत? तर त्यांना एवढी जर अक्कल असते ना, हे चष्मा बांबूचा आहे आणि सस्टेनेबल मटेरियल आहे. गुगलने माझ्या कार्याची दखल घेतलेली आहे. रोहित पवारांना एवढाच एक सल्ला देतो, आपण मोठ्या घरात जन्मलेले आहे, जरा मोठे माणसं जसं वागतात तसे वागा. खालची भाषा काय राहते ते जर ऐकायचं असेल तर ते पण सांगायची माझी इच्छा आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा सध्या निर्माण झालाय. रत्नागिरी, पालघर, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यामध्ये इंधन तुटवडा भासतोय. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक पेट्रोल पंप बंद पडले. रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. रविवारी ऑइल कंपन्यांकडून पेट्रोल पंपांना इंधनाचा पुरवठा झाला नाही, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद आहेत. रत्नागिरी शहरातील पंप बंद असल्यानं नागरिक त्रस्त झालेत. सध्या सुट्ट्यांचा हंगाम असल्यानं रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची मोठी संख्या आहे.
सध्या सुट्ट्यांचा हंगाम असल्यानं रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झालेत. त्यातच इंधनाचा तुटवडा जाणवत असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर सध्या प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय. चारोटी गावातल्या पंपावर मोटरसायकलच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. जिल्ह्यातील बहुतेक पंपांवर पेट्रोलचा मर्यादित पुरवठा होत असल्यानं वाहन चालकांमध्ये चिंता निर्माण झाली. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद आहेत. बुलढाणा जिल्ह्यात इंधनाचा मोठा तुटवडा भासतोय. रात्रीच्या वेळी सुद्धा पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद आहेत, तर शेतीच्या मशागतीची कामं सुरू असल्यानं ट्रॅक्टर सुद्धा रांगेत उभे असल्याचं चित्र दिसून आलं. चिखली गावात शेतकऱ्यांनी डिझेलसाठी ठिय्या दिला. पंपचालक साठा असूनही इंधन देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. वाशिम जिल्ह्यातील 40% पेट्रोल पंप बंद आहेत. सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा जाणवतोय. गेल्या 4 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात इंधनाची तीव्र टंचाई जाणवतेय. इंधनाअभावी शेती मशागतीची कामंही खोळंबली आहेत. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची ऐतिहासिक अशी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 96.33 वर पोहोचलाय. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली मोठी वाढ हे रुपयाच्या घसरणीमागचं मुख्य कारण आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 96.33 वर पोहोचलाय. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ हे रुपयाच्या घसरणीमागचं मुख्य कारण आहे. भारत आपल्या गरजेपैकी 88 ते 90% कच्चं तेल डॉलरमध्ये आयात करतो. अमेरिका इराणमधील संघर्षामुळे कच्च्या तेलाची किंमत $111 पार गेली आहे. दुसरीकडे विदेशी गुंतवणूकदारांनीही भारतीय बाजारातून पैसे काढण्याचा सपाटा लावलाय. विदेशी गुंतवणूकदारांनीही डॉलर खरेदी सुरू केल्यानं भारतीय रुपयावर दबाव आलाय. जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचं 66 फुटांचं बॅनर लावण्यात आलेलं आहे. महाजनांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलंय. दरम्यान पंतप्रधान मोदींनी मोठमोठे बॅनर लावू नका असं आवाहन केलं होतं. मोदींच्या या आवाहनाकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनीच पाठ फिरवल्याचं दिसतं. जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बॅनर लावण्यात आलाय. भाजप कार्यकर्ते विनोद सोनावणे यांनी जळगावातल्या शिवतीर्थ मैदानावर महाजनांचा 66 फुटी बॅनर लावलाय. पंतप्रधान मोदींनी मोठमोठे बॅनर लावू नका असं आवाहन केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील खर्च कमी करण्याचं आवाहन केलंय. तरीही भाजप कार्यकर्त्यांनी हे भव्य बॅनर लावल्यामुळे चर्चा सुरू झाल्यात. इकडे ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी पक्षातल्या नेत्यांचे भव्य बॅनर लावलेत. ठाणे महापालिका मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली आहे. या कार्यक्रमानिमित्त करण्यात आलेली सजावट देखील चर्चेचा विषय ठरली आहे. एसटीच्या तिकीट दरामध्ये 31 मे पर्यंत कोणतीही वाढ करणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. मात्र केंद्र राज्याने मदत न केल्यास एसटी भाडेवाढ अटळ असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मे एंड पर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत आम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढील 10 ते 12 दिवसामध्ये काय निर्णय केंद्र आणि राज्य शासनाचा होतो त्यावर अवलंबून राहून वेगवेगळ्या प्रकारे जर आमच्या मागण्यांची पूर्तता केंद्र आणि राज्य शासनानं केली तर आम्हाला दरवाढ करता येणार नाही. परंतु जर ती पूर्तता नाही केली तर आणि अजूनही काही डिझेलचे भाव वाढले किंवा अजून इंधनाचे भाव पुढे अजून मोठ्या प्रमाणात वाढले तर मात्र दरवाढ अटळ आहे. ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदेंची भेट घेतली. आष्टीकर आणि शिंदेंच्या भेटीने ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले. दरम्यान कायम ठाकरेंसोबतच राहणार ऑपरेशन टायगरवर आष्टीकरांनी ही प्रतिक्रिया दिली. मतदारसंघामधल्या कामांसाठी शिंदेंची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. शिंदेंच्या ठाण्यामधल्या नंदनवन या निवासस्थानी जात आष्टीकरांनी शिंदेंची भेट घेतली आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात.
फेब्रुवारी 2025 मध्ये आष्टीकरांनी शिंदेंच्या शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला हजेरी लावली होती. 2025 मध्येच नागेश पाटील आष्टीकरांना अमित शहांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कॉल केला होता. आता आष्टीकरांनी थेट शिंदेंची भेट घेतल्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या. ऑपरेशन टायगर असं जर काही होण्यासारखं असेल तर आतापर्यंत होऊन जात होतं. हे काही होण्यापिण्याचा विषय नाहीये. कुठल्याच प्रकारची चर्चा नाहीये. कोणी आमच्या संपर्कात नाहीये. कुठल्याच प्रकारचं कुठलंही हे ऑपरेशन असं कोणतंच नाही. माझ्याकडे मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे सर्व पक्षाचे खासदार आमदार येतात. त्यांची त्या मतदारसंघातली कामं असतात, नगर विकासची कामं असतात, हाऊसिंगची कामं असतात, अनेक कामं असतात, त्यामुळे ते येतात. मी पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वांना मदत करत असतो. एनसीपी मधील गैरसमज दूर करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसोबत सुनेत्रा पवारांनी फोनवरून संवाद साधल्याचं देखील सूत्रांकडून कळतं. राष्ट्रवादीमधील गैरसमज दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढाकार घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसोबत सुनेत्रा पवारांनी फोनवरून संवाद साधल्याची माहिती आहे. आठवडाभरामध्ये पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे. नेत्यांमधील विसंवाद गैरसमज दूर करण्यासाठी बैठकीमध्ये चर्चा होणार अशी माहिती आहे. राष्ट्रवादीमध्ये सध्या अंतर्गत नाराजी आणि मतभेद वाढल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत. आम्ही सर्वच्या सर्व आमदार सुनीत्रा वहिनींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. पक्षाची धुरा हातामध्ये घेऊन अवघ्या 3 महिन्याचा कालावधी देखील अजून पूर्ण झालेला नाहीये. आज उपमुख्यमंत्री म्हणून देखील पदभार स्वीकारलाय, सक्षमपणानं सांभाळतायत. राष्ट्रवादी पक्षामध्ये कसलीही चलबिचल नाही, नेत्यांमध्ये कसलेही मतभेद नाहीत, परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये चलबिचल आहे. जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये नेत्यांमध्ये मतभेद आहेत. अशा पद्धतीच्या बातम्या काही लोकांकडनं दाखवल्या जातात, पेरल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जूनला मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिषदेच्या रिक्त 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. 18 जूनला मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 जून असून 2 जूनला अर्जांची छाननी होईल. अर्ज माघारीची मुदत 4 जून पर्यंत आहे. 2-2.5 वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75% मतदारसंख्या असेल तरच परिषदेची निवडणूक घेता येते. परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली, सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, नाशिक आणि अमरावतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होतीये.